नमस्कार मित्रांनो, सकाळी एक अत्यंत महत्त्वाचा संपूर्ण वर्णमालेचा एक व्हिडिओ मी टाकला होता आणि सांगितल्याप्रमाणे त्याच व्हिडिओवर ही आपण 30 प्रश्नाची एक प्रश्नोत्तर एक क्विज घेत आहोत. तो जर व्हिडिओ आपण पाहिला नसेल त्याची लिंक कॉमेंट सेक्शनमध्ये मी दिलेली आहे. तो व्हिडिओ आपण अवश्य पहा आणि त्यानंतर ही क्विज सोडवा किंवा क्विज पाहिल्याच्या नंतर तो व्हिडिओ आपण पहा. तर पहिला प्रश्न आहे, पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. आ याचा अचूक प्रकार आहे कंठ. हे वर्ण आहेत कंठ. दुसरा अत्यंत सोपा प्रश्न, कंठ म्हणजे काय? तर कंठ म्हणजे गळा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? तर ऱ्हस्व स्वर आहे अ. बाकी जे आहेत आ, ई आणि उ हे दीर्घ स्वर आहेत सगळे. पुढचा प्रश्न आहे, ज्या वर्णाचा पूर्ण उच्चार करण्यास दुसऱ्या वर्णाचे सहाय्य घ्यावे लागते त्यास काय म्हणतात? तर त्यास व्यंजन म्हणतात, कारण व्यंजन हा स्वराशिवाय पूर्ण होत नाही. पुढील प्रश्न आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? अत्यंत सोपा प्रश्न, देवनागरी. खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन आहे? एक आपण तक्ता पाहिला होता, कठोर, मृदू असा एक तक्ता पाहिला होता. त्यापैकी यापैकी कठोर व्यंजन कोणते आहे? तर योग्य उत्तर त. प्रश्न 7वा, ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? कोणत्या प्रकारचा म्हणजे ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे, स्वरादी आहे की संयुक्त आहे? तर हा स्वर जो आहे हा दीर्घ स्वर आहे. पर्याय क्रमांक 4. 8वा प्रश्न आहे, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. आता महाप्राण असणारे व्यंजन, ज्यामध्ये महाप्राण कोणता? ह. तर मग महाप्राण असणारे छ मध्ये ह आहे, म्हणून छ हा महाप्राण आहे. आणि ते कसं आहे त्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागेल. अर्थात काही शंका जर असतील तर तो व्हिडिओ जर आपण पाहिला तर संपूर्ण शंका क्लिअर होतील. प्रश्न 9वा, संयुक्त स्वर ऐ हा कसे लिहा? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आ अधिक ई. तर हे सुद्धा समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ आपण पाहू शकता. ध्वनींच्या चिन्हांना काय म्हणतात? तर ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे असं म्हणतो. प्रश्न 11वा महत्वाचा, च या वर्गातील च, छ, ज, झ या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो. तर कसा होतो आपण पाहिलं होतं. चल य लावणे, चल य लावणे आणि चल अ लावणे अशा दोन प्रकारे होतो. तर याचं योग्य उत्तर आहे दंत तालव्य, म्हणजे दोनही प्रकारे च वर्गातील वर्णांचा उच्चार होतो. प्रश्न 12वा, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? अर्थातच 2. आहा. प्रश्न 13वा, मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन सांगा यापैकी. तर योग्य उत्तर आहे फ, कारण फ मृदू नसून कठोर व्यंजन आहे. खालीलपैकी कोणते कठोर व्यंजन आहे? कठोर. तर याचं उत्तर आहे त. पुढचा प्रश्न 15वा, मराठी वर्णमालेत स्वर किती आहेत? तर किती पाहिले होते आपण? 14. आधी 12 होते, परंतु अ आणि ॲ असे इंग्रजीमधून आल्यामुळे, इंग्रजीच्या प्रभावामुळे आल्यामुळे ते 14 झाले. प्रश्न 16वा, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो? तर यांचा समावेश संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो. प्रश्न 17वा, धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर मित्रांनो यामध्ये 6 व्यंजने आहेत. तर यामध्ये आपण बारकाईने जर पाहिलं, धृतराष्ट्र अशा 5 दिसतात, परंतु ट मध्ये 2 असल्यामुळे एकूण 6 व्यंजने आपल्याला त्यामध्ये पाहायला मिळतात. प्रश्न 18वा, खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? तर यामध्ये दंत तालव्य वर्ण आहे ज.
प्रश्न 19वा, सिंह सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा समान होते त्या शब्दाचा पर्याय सांगा. म्हणजे सिंह सिंह सारखा उच्चार कोणाचा होते? पतंग, वंदन, श्रीखंड, संशय. तर उत्तर आहे संशय, पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कंठ्य वर्ण कोणता? म्हणजे गळ्यातून येणारा वर्ण कोणता? तर पर्याय क्रमांक 3 नो. प्रश्न 21वा, व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? तर काय करावे? व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण करावे, म्हणजेच त्यांना काय येईल? अक्षरत्व येईल. प्रश्न 22वा, औ हा कोणत्या प्रकारचा स्वर आहे? तर हा आहे संयुक्त स्वर. प्रश्न 23वा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर आपण झालं होतं हे आपलं. व्यंजने एकूण आहेत 34. प्रश्न 24वा, अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात? तर यांना म्हणतात स्वरादी. प्रश्न 26वा, भाषेचा आद्य घटक कोणता? तर भाषेचा आद्य घटक असतो ध्वनी. प्रश्न पुढचा 27वा, स्वतंत्रपणे उच्चारता येणाऱ्या वर्णांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात स्वर, कारण स्वर हे स्वतंत्र उच्चारता येतात. प्रश्न 28वा, पुढीलपैकी घर्षण व्यंजन ओळखा. 3 घर्षण व्यंजन आहेत मित्रांनो, त्यापैकी इथे आहे श. तर ते 3 कोणते? श, स आणि श. आणि प्रश्न 29वा आणि शेवटचा प्रश्न, जो आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये व्याख्या सुरुवातीलाच आपण केली होती. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण रिकामी जागा म्हणतो किंवा म्हणतात. तर काय म्हणतात? अक्षरे, चिन्हे, वर्ण की वाक्य? याचं उत्तर मात्र तुम्ही कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. विचार करून उत्तर द्या. आपण यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, कारण याच प्रकारचे व्हिडिओ पुढील 3 ते 4 महिने मी अपलोड करत राहणार आहे. व्हिडिओ सेव्ह करा, इतरांना शेअर करा. लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.